कॅच सुटले, पार्ट ऑफ गेम, आम्ही सुद्धा सोडले. हा एक क्रिकेटचा पार्ट आहे, कॅच सोडणं, कॅच घेणं. कधी कधी चांगले हार्ड कॅच घेतात, कधी लूज सोडतात. ठीक आहे, लीग आहे, 7 गावांची आहे, जास्त टफ प्लेअर नाही आहेत, पण कधी अशा चुका होतात. पण खेळाडू हे 6 टीम ह्या 7 गावां मिळून होतात. मुख्यतः कुकडे कोकणे जास्त क्रिकेट खेळतात, बाकीच्या टीम कबड्डी जास्त खेळतात. तिथून पण मुलं जास्त फॉर्म भरतात. 6 टीम 90 मुलं फॉर्म भरतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, खेळत राहतील, एक्सपिरियन्स येईल हळूहळू, आणि तसं त्यांचा आत्मविश्वास वाढेल, तसं चांगले खेळाडू घडतील या लीगमधून. आणि लीगचा उद्देशसुद्धा तोच आहे की जास्तीत जास्त खेळाडू हे केपीएलमध्ये खेळले पाहिजेत. हा आमचा लीग चालू करायचा उद्देश होता. जेव्हा स्टार्टिंगला होतो, मी पण कमिटीमध्ये होतो, की सगळ्यात जास्त खेळाडू आपले हे केपीएलमध्ये खेळले पाहिजेत, हा उद्देश होता लीगचा. आणि हा उद्देश कुठेतरी सार्थ ठरवत आहेत. खूप नवीन मुलं आहेत, हार्दिक आहे, भरपूर मुलं आहेत, राहुल आहे, असे भरपूर, सगळ्यांची नावं नाही घेता येणार, चांगली मुलं आहेत की जी केपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन करतात. आणि लीगचा उद्देश सफल होतो आहे. त्या हॅट्स ऑफ KGPL कमिटी. आणखी समोर भाऊ, शेवटचा प्रश्न विचारेन. आपल्या कारकिर्दीमध्ये असे किती सामने झालेत जे शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेत आणि तुम्ही षटकार लगावलाय, आणि तुमचा आवडता सामना कोणता आहे त्यामधील? माझा आवडता सामना एकदा काटाळ येथे होता. एक चेंडू 5 धावा असताना मी षटकार मारला होता. असे सामने भरपूर झालेत, भरपूर सामने गेलेत सुद्धा. ज्या एकदा खारेकुरण संघ इथे होती मॅच, तेव्हा मी उर्सा संघावर 2 चेंडू 2 धावासुद्धा मला झाल्या नव्हत्या. म्हणजे क्रिकेट आहे, कधी 2 चेंडू 2 षटकारही होतात, कधी 2 चेंडू 2 धावाही होत नाही. ती सामना आम्ही आम्ही 1 रन काढली तरी जिंकलो होतो, ती सामनासुद्धा आम्ही हरलो होतो. तर क्रिकेट आहे, कधी 6 जातात, कधी आपल्याकडनं चांगला परफॉर्मन्स होत नाही, चांगला बॉलर असतो. तर त्या हिशोबाने खेळत राहायचं आहे. ठीक आहे, आत्मविश्वास कधी आमच्या संघामध्ये असे भरपूर खेळाडू आहेत. मोहितला सुद्धा 6 6 मारले होते, अपीला मार, परंतु ते खेळत आहेत, त्यांनी क्रिकेट सोडलेलं नाही, जिद्द सोडलेली नाही, आणि जिद्द सोडूही नाही. एक दिवस बॅट्समनचा येतो, तो दुसरा दिवस बॉलरचा सुद्धा येतो. प्रत्येकाचा दिवस क्रिकेट, प्रत्येक दिवसाची नवीन सुरुवात होते, तर ती नवीन सुरुवात प्रत्येक खेळाडूने करावी. धन्यवाद. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. मोटिवेशनचं दुसरं नाव मित्र म्हणेन समीरजी पाटील. सर्वांना मोटिवेट करतायत, युवा खेळाडूंना अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, आणि सामनावीर ते ठरतायत. थँक्यू व्हेरी मच. या जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. चला जाऊया सामन्यांकडे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. दरम्यान फुलटॉस चेंडू, स्ट्रायकर श्वेतांग, एक अप्रतिम फटका मारला गेला, सीमापार, षटकार. एक जबरदस्त फटका येतोय श्वेतांगच्या बॅटमधून. जाऊया सुमधुर संगीताकडे. खूपच सुंदर प्रकाश या ठिकाणी फलंदाजी करतोय तो श्वेतांग. पुन्हा एकदा हार्दिक, फुलटॉस चेंडू, तितका चांगला फटका, आणि तोही जातोय बघूया सीमापारकी. आणि फिल्डर क्षेत्राशी प्रयत्न करतोय, फेकी करतोय, 2 धावा का रोखू शकला नाही, 2 धावा सहज होतात. पहिलं षटक संपलंय, फलकावर धावला त्या 15 धावा. खूपच चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी.
बाबू आम्ही आता मॅच जिंकलो बघ समीर काका टीम मध्ये समीर मामा टीम मध्ये बघ समीर मामाने 6 मारले बघ लिंक पाठवतो टीव्हीवर बघा पाटील पाटील नेटवर्क पाटील नेटवर्क यूट्यूबला हा जेवून घ्या तुम्ही जेवून घ्या मी स्कोरिंगला बसलो जेवून घ्या तुम्ही ज्या सामन्यांकडे 1 षटक संपले 15 धावा फलकावर लागलेत आता मात्र गोलंदाजी मार्गी तो राहुल पाटील आयकॉन खेळाडू चांगला चेंडू तितका चांगला फटका स्टेट ड्राईव्ह चेंडूच्या खाली फिल्डर येतो क्षेत्ररक्षण होते अवी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय आणि एकच धाव मिळते आपल्या स्पर्धेदरम्यान आपले एक आवडते चाहते नवीन प्रेक्षक मार्गदर्शक श्री महेंद्र भाऊंचं आगमन झालेलं आहे मी विपुल ठाकरे विनंती करतो की आपण श्री महेंद्र पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे KGBL पर्वात आपण प्रत्येक वेळेस या पर्वात भेट देऊन आपण चांगलं सहकार्य करता कॅमेरामॅन आपण या ठिकाणी स्वागताचे क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये घ्यायचं आहे आता मात्र सुरेख चेंडू या ठिकाणी मात्र एक सुंदर शॉट बघायला मिळतोय हर्षदाच्या बॅट मधून सीमापार चौकार धन्यवाद डीजे पुन्हा एक कार्पेट शॉट चांगला फटका क्षेत्ररक्षण होते आणि फेकी सुद्धा होते आणि एकच धाव मिळतोय धाव संख्या होते 22 धावा दुसरे षटक प्रगती पथावर असताना 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आता मात्र श्वेतांच्या बॅटमधून चांगला फटका तितकं चांगलं खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि चेंडू होतो सीमापार चौकार 4 धावा श्वेतांच्या बॅटमधून श्वेतांग आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय चांगले फटके मारतोय 2 षटकांचा खेळ सुरू असताना धाव संख्या येते 26 धावा शेवट एक चेंडू बाकी 10-15 पावलांचा मोठा रनअप करतोय तो राहुल स्ट्राईकला पुन्हा येतो श्वेतांग स्लोवर चेंडू तितका चांगला फटका बॅटची कडा घेतोय एक धाव मात्र सहज मिळते 2 धावांकडे प्रयत्न होतो चांगली रनिंग होते आणि दरम्यान दोघांमध्ये चांगली रनिंग 2 धाव पूर्ण या 2 धावांचे षटक सुद्धा संपते आणि धाव संख्या होते या ठिकाणी 28 धावा 2 षटक 28 धावा चला जाऊया डीजे सुमेधीर संगीताकडे हा चालेल जाऊन
विपुल विपुल ठाकूर धर्मे वॉरियर्स तिसरा गोलंदाज येतो या ठिकाणी वृंदावन स्ट्राईकला येतो हर्षद वृंदावनचा चांगला चेंडू तितका चांगला फटका आणि अक्षय कडून मात्र खराब क्षेत्ररक्षण होते या ठिकाणी 4 धावा या 4 धावांवर धावसंख्येत वाढ होते धावसंख्या होते 32 धावा चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी साई स्पोर्ट्स सागव यांच्याकडून सलामी दोन्ही फलंदाज खूपच सुंदररित्या या ठिकाणी फलंदाजी करत आहेत चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी उभारत आहेत दरम्यान पुन्हा एकदा हर्षद तितकाच सुंदर चेंडू कमबॅक म्हणता येईल या ठिकाणी वृंदावनचा या ठिकाणी एक निर्धाव चेंडू हाताला गेला चांगलं कमबॅक म्हणता येईल पुन्हा एक चांगला चेंडू तितकाच अप्रतिम फटका मात्र हार्दिक काही चूक करणार नाही हार्दिक चेंडूच्या खाली येतो आणि त्या ठिकाणी हार्दिक सुंदर झेल घेतोय आणि पहिला गडी या ठिकाणी गार होतोय पविलन जातोय तो साई स्पोर्ट्स सागव या संघाचा काही समजत मला डोकं झालं काय बोलत बघ ना काय पण एवढं सांगायचं चांगला बॉलर तू पुन्हा तितका चांगला चेंडू दरम्यान केतन सेफ हँड मध्ये चेंडू हाताळतोय एक धाव देण्याचा प्रयत्न होतोय चांगली फेकी होते आणि एकच धाव मिळते चांगला प्रयत्न होता 2 धाव घेण्याचा तितकाच मात्र चाणक्यशा हा फिल्डर कव्हर पॉइंटला मारला फटका आणि एकच धाव मिळते पुन्हा एकदा वृंदावन स्ट्राईकला आता मात्र श्वेतांग सलामीचा फलंदाज खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आखुटप्या चेंडू चांगला फटका मारला गेलाय क्षेत्र चेंडूच्या खाली येतोय झेल घेण्याचा प्रयत्न होतो मग झेल मात्र सोडलेला आहे थर्ड मॅनच्या दिशे मारला फटका झेल का होऊ शकला नाही मात्र 2 धावा त्याने सहज घेतलेल्या आहेत श्वेता मात्र प्रयत्न करतो मोठे फटके मारण्याचा आपली धावसंख्या उभारण्यासाठी चांगला प्रयत्न करतोय तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला 34 धावा फलकावर लागत एक गडी गमावलेला आहे चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी साई स्पोर्ट्स सागव या संघाची पुन्हा एकदा धर्मवीर संघाकडून या ठिकाणी वृंदावन शेवट चेंडू हाताळतोय या तिसऱ्या षटकातील आता मात्र पुढे येऊन चांगला फटका मारलाय मात्र चेंडूच्या खाली अविनाश येतोय तो काही चूक करणार नाही अप्रतिम झेल घेतोय आणि या ठिकाणी दुसरा गडी सुद्धा बाद होतोय त्या ठिकाणी साई स्पोर्ट्स संघाचा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे धावसंख्या होती या ठिकाणी मध्ये 34 धावा जाऊया आता 2 मिनिटाच्या स्ट्रॅटेजी ब्रेककडे आणि आपण जाऊया डीजे ऑपरेटर शंकर भाऊंकडे
धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ. ब्रेक नंतर पुन्हा जाऊया चौथ्या षटकाकडे. आता मात्र षटक पुन्हा हाताला देतो राहुल, संघाचा आयकॉन. 34 धावा फलकावर लागलेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. सलामीचा फलंदाज श्वेतांग मात्र त्या ठिकाणी चांगल्या फलंदाजी करतोय. आता पण 20 धावा त्याने काढल्या आहेत. 10 चेंडूंचा त्याने पहिला चेंडू हाताला जातोय श्वेतांगसाठी. आता मात्र सुंदर चेंडू, खोलवर टप्प्यात चेंडू, बॅटची कडा घेतोय. एकच धाव मिळते. 2 धावण्याचा प्रयत्न होतोय. फेकी होते. दरम्यान डायरेक्ट हिट होतोय. पंचाने दात मागले ते. पंचाने यस फिंगर अप. आणि या ठिकाणी मात्र श्वेतांग मात्र आऊट झालेलं आहे. रनआउटच्या रूपामध्ये एक जबरदस्त थ्रो बघायला मिळाला क्षेत्ररक्षकांच्याकडून. आणि मात्र एक महत्त्वाचा गडी या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजे श्वेतांग रनआउटच्या रूपाने. काय सुंदर फिल्डिंग, काय सुंदर फेकी बघायला मिळाली सचिन यांच्याकडून. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. चौथा षटक हाताला येते राहुलकडून. आतापर्यंत चांगली सुरुवात मध्ये राहुलकडून. आखूटप्याचा चेंडू तितकाच भावेशकडून सन्मानपूर्वक फटका. एकच धाव मिळते. चेंडू उचलला जातो. पुन्हा एकदा येतो ओरजकडे. पुन्हा एकदा 10-15 पावलांचा रनअप. राहुल समोर येतो आता फलंदाज. आता मात्र सुंदर चेंडू. पंचाकडे दाद फेटाळली गेली. एक निर्धाव चेंडू होतोय. चांगल्या प्रकारे कमबॅक करतो या ठिकाणी राहुल आपल्या गोलंदाजीमध्ये. शुभम पाटील संघाचा आयकॉन टू आयकॉन असा खेळ बघायला मिळतोय. एका बाजूने गोलंदाज आयकॉन, दुसऱ्या बाजूने फलंदाज आयकॉन. 2 आयकॉन मध्ये कोण या ठिकाणी आपली बाजी मारतो बघूया. आता मात्र तितकाच सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू म्हणता येईल आपल्याच. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू राहुल यांच्याकडून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. शुभम मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारू शकला मिळत नाही. 2 चेंडू त्यांनी डॉट केलेले आहेत. राहुल पुढील चेंडू समोर पुन्हा एकदा शुभम. 2 आयकॉन मध्ये खेळ, ही लढाई. आता मात्र स्लोवर चेंडू, फसवा चेंडू म्हणता येईल. पुणे स्लोवर चेंडू पुन्हा एकदा डॉट झालाय तो शुभम. आता मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आणि 3 चेंडू खेळलाय तो शुभम. एक आयकॉन. धावसंख्या मात्र आता स्थिरावली गेली. 36 धावा फरकावर लागले आहेत. 3 गडी गमावले आहेत. शेवटचे चेंडू चौथ्या षटकाचा शेवटचे चेंडू काय गोलंदाजी करतो या ठिकाणी राहुल. अप्रतिम आणि सुंदर. आता मात्र पुन्हा सुंदर चेंडू. पंचाकडे पुन्हा दाद मागितली गेली. लेग एसटी बाहेरना चेंडू. दरम्यान मला वाटतं लेग बाईकच्या रूपाने 1 धाव मिळते. आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली गेली राहुलकडून. आयकॉनला शोभेल अशी गोलंदाजी. पंचांनी या ठिकाणी मला वाटतं पंच यांनी नो बॉल घोषित केलेला आहे. क्षेत्ररक्षण फिल्डरकडून चूक झालेली आहे. पॉवर प्लेच्या या सर्कलमधून 5 व्यतिरिक्त 6 खेळाडू बाहेर गेला असल्या कारणाने पंचांनी बाहेरून स्टार्ट घेताना तो बाहेर होता. आणि 38च्या बाहेर असल्या कारणाने पंचांना चेंडू नो बॉल घोषित केलेला. एक फ्री हिट.
आपले हात खोलण्याची संधी मिळते आता या ठिकाणी भावेशाला. बघूया 3 चेंडू डॉट नंतर आता मात्र भावेश त्या ठिकाणी स्ट्राईक घेतोय. फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे मोकळ्या हात करून हा फटका मारला तो बघूया. स्लोवर चेंडू आणि फ्री हिटचा मात्र चांगला वापर म्हणता येईल भावेशच्या बॅट मधून. एक जबरदस्त षटकार बघायला मिळतोय, सीमापार षटकार. चला जाऊया आता शेवटच्या षटकाकडे. स्कोर झाला या ठिकाणी 44, 44 धावा, 3 विकेट आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचे षटक बघूया, हाणामारी षटक आहे की या ठिकाणी एक चांगलं षटक आपल्याला बघायला मिळते. राहुल पाटील यांच्याकडून चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट होते, परंतु नो बॉल, फ्री हिट आणि त्यांचा षटकार. शेवट चेंडू थोडासा महागडा. आता पुन्हा एकदा शुभम, आपली लय आणि सूर शोधणे खूप महत्वाचं. एक आयकॉन खेळाडू. आता मात्र एक खराबसा चेंडू हाताला गेलाय, लेग एसटीच्या बराचसा बाहेर. 95 चेंडू वाईट घोषित केलेला आहे. एक स्क्वेअर धाव मिळते या ठिकाणी आणि धावसंख्या होते 45. आता मात्र स्लोवर चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, चांगला फटका मारला येतोय. हार्दिक मात्र चेंडूच्या खाली येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. एक चांगला असा अष्टपैलू खेळाडू हार्दिक चांगली क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान एकच धाव मिळते. पुन्हा आता स्ट्राईकला येतो भावेश, एक चांगला फलंदाज. मागच्या शेवट चेंडूमध्ये फ्री हिटमध्ये आणि षटकार मारला होता, खणखणीत षटकार मारला होता तो भावेश. जातो आता स्ट्राईकला. सचिनचा पुढील चेंडू, भावेश मात्र मोठा फटका मारणार होता, परंतु चेंडू आणि बॅट यांचा काही संपर्क होऊ शकला नाही. चेंडू जातो किपरच्या दस्तानामध्ये आणि हा चेंडू होतो निर्धाव चेंडू. एक डॉट चेंडू हाताला गेलाय सचिन यांच्याकडून. चला पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचंय आणि मात्र फुल टॉस चेंडू. झेल होतो का बघूया, झेल घेतलेला आहे पंचांनी. हा चेंडू नो बॉल, सॉरी पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे हाईटसाठी. नक्की हा विमर चेंडू का बघायचं आहे आपण या ठिकाणी चेक करतोय. पंच या ठिकाणी येत चेक करण्यासाठी. हाईट, चेंडू हाताला गेलाय आणि मला वाटतं यस, खूपच उंच असा चेंडू. नो बॉल. हाईटचा नो बॉल या ठिकाणी घोषित केला येतोय. या ठिकाणी मात्र नो बॉल चेंडू. दरम्यान 2 धावा मिळतात त्या संघाला. 48 आणि फ्री हिटचा चेंडू. आता मात्र शुभमला संधी हात खोलण्याची, हात मोकळे करण्याचे. शुभमने फटका मारलाय, फटका जातोय. 2 शतक चेंडू खाली तो अक्षय तिकडे क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय, पण 2 धावा काय रोखू शकला नाही. दोघांमध्ये चांगली रनिंग द बिटवीन, 2 धावा सहज होतात. आता मात्र स्कोर होतोय 50. 50 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 5व्या षटकात 3 चेंडूंचा खेळ, 50 धावा फलकावर लागले आहेत. आता मात्र शुभमने एक मोठा फटका मारलाय, बघू झेल होते का, राहुल चेंडूच्या खाली येतोय आणि झेल या ठिकाणी मात्र सोडलेला आहे, धरतीला दान केलेलं आहे आणि 2 धावा सहज घेतलेल्या आहेत. शुभम प्रयत्न करतोय मोठा फटका मारण्याचा, मात्र याच्यामध्ये 3 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. खराब फेकी होते, खराब क्षेत्र नमुना बघायला मिळतोय आणि मला वाटतं 4 धावा बघूया. 4 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय.
आणि येस या ठिकाणी फिंगर अप रनआउटच्या रूपाने भावेश रनआउट होतोय, पण तो 3 धावा मात्र तो आपल्या संघासाठी महत्त्वाची 3 धावा घेतोय. या 3 धावावरच धावसंख्या होते 53 धावा 53. आता मात्र भावेश जागा येतोय अनिल पावडे, मॅन फ्रॉम वालवे. गेल्या काही वर्षामध्ये एक चांगला असा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू. KGPL साठी पुन्हा एकदा आपल्या पुनरागमन करतोय. शुभम मात्र मोठे फटके प्रयत्न करतोय, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. बॅटची कडा घेऊन फक्त एकच धाव मिळते आणि मला वाटतं पंचांनी डिसिजन घालवायचंय आउट. सॉरी, या ठिकाणी गडी बाद झालेला आहे. आता मात्र संघाचे संघमालक येतात ते प्रतीक पाटील. प्रतीकच्या बॅटमध्ये षटकार आला तर समीर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक लागलेले आहे. नक्कीच संधी आहे या ठिकाणी 500 रुपये जिंकण्याची. ऑनलाईन पेमेंट केले जाईल तातडीने. चला, प्रतीक पाटील संघाचे संघ मालक. आता मात्र सुंदर चेंडू, तितकाच सुंदर फटका, कार्पेट फटका मारला होता. अवी मात्र सुंदर शतषी करतोय, फेकी करतोय. अनिल पावडे धावण्यामध्ये कमी आहे मला माहिती आहे, आणि दरम्यान रनआउट झाले आहेत ते. जातली पुन्हा एकदा पविलियनमध्ये, परंतु हा शेवटचा चेंडू होता, धाव घेणे गरजेची होती. एकच धाव मिळते, धाव संख्या होते या ठिकाणी 54. 55 धावांचं टार्गेट समोर येते धर्मवीर वॉरियर्स संघाला. चला जाऊया सुमधुर संगीताकडे. धन्यवाद धन्यवाद. पुढील जाऊया नाणेफेकीकडे. प्रज्वल स्मृती कुकडे वर्सेस स्वयंभू कोकणेर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. चला जाऊया आता पुढील नाणेफेकीसाठी. 6वा सामना प्रज्वल स्मृती कुकडे वर्सेस स्वयंभू कोकणेर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. तरी पण तुम्ही 2 नंबर चांगले केला. चला घाई करा. प्रज्वल स्मृती कुकडे विरुद्ध स्वयंभू कोकणेर. चला घाई करा पटकन, आपण इनिंग संपले. प्रत्येक करणाऱ्याला विनंती आहे मालकांना की आपल्याला माहिती आहे ह्या पुढील आपला सामना आहे, हे प्रत्येकाकडे टाइम टेबल आहे, तर इनिंग संपायच्या आत इथे अनाउन्समेंटची वाट बघू नका. जेव्हा इनिंग संपते त्याच्या आतमध्ये तिथे येऊन राहा, म्हणजे हा वेळ आपल्याला हा टॉससाठी आपल्याला द्यायचा आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांकडे टाइम टेबल आहे, कोणीही इथून कॉलची वाट बघू नका, सहकार्य करा. चला घाई करा. हप्पी आणि नितेश जर धावत यायचं, आपल्याकडे वेळ आहे, त्यातून आपण टॉस करून घ्यायचा आहे. मी महेंद्र भोयांना विनंती करतो की ह्या सामन्याचं नाणेफेक आपण करून घ्यायचे. चला घाई करा, इनिंग चालू व्हायच्या आत आपल्याला टॉस झाला पाहिजे. गिरनोर गावचे उद्योजक महेंद्र भाऊ आता टॉस करतील. काय झालं? नाही टॉस आपल्याला टॉस बॉक्स जो उपलब्ध करून दिला आहे अमोल पवार यांच्या माध्यमातून, टॉस हा तिथेच होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. यूट्यूब, चला आपले पाहुणे आहेत महेंद्र भाऊ, तिकडे कॅमेरा फोकस करायचा आहे.
अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे पंचांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा घाई करायची की हाताच्या इनिंगमध्ये सुद्धा भरपूर ब्रेक झाला आहे. लवकर घाई करा, सगळ्या टीमला सुद्धा विनंती आहे. आणि टॉस जिंकलेला आहे स्वयंभू कोकणेर आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ठाण्यावरून खास कॅप्टन मागवलेले आहेत सोन्या. चला बॅट्समॅन अविनाश आणि हार्दिक. चला सलामीचे फलंदाज अविनाश आणि हार्दिक आणि बॉलर आहे केतन. 55 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडूमध्ये 5 षटकांमध्ये 55 धावांचं आव्हान. केतन पहिलं षटक, पॉवर प्लेचे 2 षटकांमध्ये पहिलं षटक घेऊन तो केतन सामना करेल तो अविनाश. बघूया 55 धावांचं लक्ष आहे. प्रति षटक 11 धावा करायच्या जर हा सामना जिंकायचा असेल तर. पहिला सामना दोन्ही संघ पहिल्या सामना पराभूत झाले. चला घाई करा आणि पंच सुद्धा लक्षात द्यायचे. 20 मिनिटं द्यायची आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली पाहिजेत, नाहीतर 5व्या षटकाला पॅनलाइज करायचं आहे. चला पहिला चेंडू 55 धावांचा पाठलाग. केतन यांचा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. पंचावन्न धावांचं आव्हान आहे. षटकातील दुसरा चेंडू, सामना करेल तो अविनाश, सलामीचा फलंदाज. बॅटची कड, एकच धाव मिळेल ती अविनाशला आणि संघाला. स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतंय या एक धावेने. आता मात्र संघाचा सह आयकॉन हार्दिक पाटील हा स्ट्राईकवर आहे. बघूया आता मात्र बॅटची कड, परंतु एकच धाव मिळेल. सुंदर गोलंदाजी केतन यांची. ब्लॉक हॉलचा मारा करतायत केतन. बॅट्समॅनला अजून मोठे फटके खेळून दिले नाहीत. छान षटक हाताळत आहेत पॉवर प्लेचं. फक्त 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि खूप छान गोलंदाजी केतन यांच्याकडून. चौथा चेंडू, सामना करेल तो अविनाश. फुलटॉस चेंडू मारायचा होता, परंतु आणि आता मात्र चेंडूने चकवा दिलाय. मारायचा होता चौकारच आणि इथे सुद्धा चौकारच गेलाय. चेंडू फिरला टायमावर. प्रतीक यांची काही चुकी नाहीये. आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र आता आलाय धर्मवीर सागावेसाठी. एक मोमेंटम मिळालंय. बघूया चांगला फिनिश करतायत का या ओव्हरला. पुन्हा एकदा लेग साईडच्या मार्गदर्शनाने, परंतु पंचांची वाट बघतोय आणि लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 7. आता मात्र शेवटचा चेंडू. 55 धावांची गरज आहे. 7 धावा काढल्यात, अजून 48 धावांची गरज आहे उर्वरित 25 चेंडूत. आता मात्र हार्दिक, सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात. एकच चौकार आलाय, तो सुद्धा मिसफिल्ड म्हणजे ॲक्च्युली ग्राउंडची चुकी. आता मात्र पुन्हा एकदा एज लागते, परंतु नो मॅन्स लँडमध्ये आणि एकच धाव मिळते. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र दुसरं षटक हाताळतोय तो भावेश. बॉलिंग मार्क वरती आणि स्ट्राईकला तो हार्दिक. सुंदर चेंडू, तितकाच सुंदर फटका आणि पुन्हा खराब क्षेत्ररक्षण.
प्रतीक यांच्याकडून बॅक टू बॅक 2 चौकार क्षेत्ररक्षण निर्माण आलेले आहेत. दोन्ही वेळेस चेंडूच्या समोर येऊन सुद्धा चेंडूने हुलकावून देऊन या ठिकाणी 2 चौकार मिळाले. ते आहे धर्मवीर वॉरियर्स संघाला गुड लक म्हणता येईल या ठिकाणी धर्मवीर वॉरियर्स या संघाला. थोडं फिल्डिंग मध्ये चेंजअप होतोय. आता मात्र श्वेतांग जागा घेतोय ती प्रतीक यांची. पुन्हा स्लोवर चेंडू, पुन्हा एक चांगला कार्पेटच्या टाइमला फटका. श्वेतांग चेंडूच्या खाली होतोय, फेकी होते. 2 धावा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग करतोय हार्दिक आणि 2 धावा सहज घेतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा भावेश आपल्या बॉलिंग मार्क मध्ये. स्ट्राईकला तो हार्दिक, सामना करेल तो हार्दिक पाटील. 6 आयकॉन खेळाडू. आता मध्ये इतकाच सुंदर फटका चेंडूच्या खाली येतोय. त्या ठिकाणी केतन फेकी पण करतोय. संधी आहे आणि पंचांकडे दात मागितले, याच दाती फेटाळलेले. चांगल्या प्रकारे सुरक्षित या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. ते अविनाश आणि हार्दिक याने. दोघांमध्ये चांगली रनिंग बघायला मिळते. दोघांमध्ये चांगली अंडरस्टँडिंग बघायला मिळते. खूपच सुरक्षितरित्या 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 2 धावावर धावसंख्या होते 16 धावा. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. आता मात्र हार्दिकच्या बॅटिंग सुंदर फटका. प्रयत्न होतोय, एफर्ट चांगला होता पण चेंडू का रोखू शकला नाही. या ठिकाणी मिळतात 4 धावा. चेंडू येतोय सीमा पार. 4 धावा. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. पुन्हा एकदा भावेश. चांगला 6 रनअप. चांगला स्लोवर चेंडू. हार्दिकच्या बॅटमधून चांगला एक फटका येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक चुकी करत नाही, फेकी करतोय. 2 धावा प्रयत्न होतोय आणि यस इथे सुद्धा 2 धावा सहज पूर्ण होत्यात. दोघांमध्ये कलामीची आपल्याला रनिंग बघायला मिळते. जबरदस्त या ठिकाणी दोघांमध्ये अंडरस्टँडिंग बघायला मिळते. 2 धावा ते सहज घेत आहेत. चांगल्या म्हणजे रनिंग ते बिटवीन या दोघांमध्ये 2 खेळाडूमध्ये अविनाश आणि हार्दिक संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत. 22 धावा फलकावर लागले आहेत. शेवट चेंडू हाताला गेला. पंचाकडे दाद मागितली गेली. दरम्यान हा चेंडू होतोय मात्र निर्धाव चेंडू. या चेंडू सोबतच हे षटक मात्र संपलेलं आहे. या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली बॅटिंग म्हणता येईल या 2 फलंदाजांकडून. 2 षटक 22 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल. 11च्या सरासरीने धावसंख्या उभारतोय हा धर्मवीर वॉरियर्स संघ. 2 सलामीचे फलंदाज हार्दिक पाटील आणि अविनाश पाटील. बघूया तिसरे षटक कोण घेऊन येतोय आपल्या संघाकडून. साई स्पोर्ट्स सागावे या संघाकडून आता मात्र येतोय संघाचा आयकॉन शुभम. उंच पुरा असा हा गोलंदाज. चांगला स्पेस, चांगली रनिंग. अनेक उभरता सितारा म्हणून याच्याकडे बघितला तर तो शुभम पाटील संघाचा आयकॉन. आता मात्र अत्यंत महत्त्वाचं असं हे षटक. 11च्या सरासरीने 22 धावा फलकावर लागले आहेत. पॉवर प्लेचा खेळ संपला आहे. 5 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर गेलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. बॉलिंग मारा करतोय तो आता शुभम. चांगले गोलंदाज ज्या संघामध्ये आहेत तो हा साई स्पोर्ट्स सागावेचा संघ. श्वेतांग, शुभम, केतन, प्रतीक चांगला असा हा संघ. तितकाच प्रतिस्पर्धी संघ समोर येतो धर्मवीर वॉरियर्स या संघाचे 2 फलंदाज सलामीचे फलंदाज चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करत आहेत. एक अविनाश पाटील आणि हार्दिक पाटील. दोघांमध्ये 22 धावांची ही पार्टनरशिप. हार्दिक पाटील वैयक्तिक 16 धावावरती खेळत आहे. 8 चेंडूमध्ये 16 धावा काढलेल्या आहेत तर 5 चेंडूमध्ये 5 धावा काढल्यात त्या अविनाश यांनी. आता मात्र सुंदर
चेंडू, यॉर्क चेंडू, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षण मिस होतोय आणि 2 धावा मात्र सहज मिळतात. दोघांची रनिंग बघितली नक्कीच एक सोबत सुंदर आणि सुरेख या ठिकाणी आपला रनिंग बघायला मिळते. कुठल्या वेळी संधी न सोडता संघासाठी 2 धावा मात्र ते सहज घेत आहेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. सिंगल, डबल, चौकार असा हा खेळ. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू हाताला गेलाय. 24 धावा फलकर लागलेत. आता मात्र एक खूपच सुंदर चेंडू हाताला गेला शुभम याच्याकडून. एक यॉर्कर चेंडू, निर्धाव चेंडू गेलाय. 16 चेंडू मध्ये 31 धावांची गरज, आव्हान आपल्या समोर आहे. 16 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. त्याचा पाठलाग करताना हे 2 सलामीचे फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग रनअप मध्ये. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न होतोय. दोघांमध्ये रनिंग बघितली खूपच सुंदर. एक चांगलं उदाहरण बघायला मिळते लेग बायच्या रूपामध्ये, पण रनिंग मात्र 100% खूपच चांगले मार्क यावरतील दोघांमधले. अप्रतिम या ठिकाणी रनिंग बघायला मिळते. धाव घेण्याची संधी मात्र कुठेही सोडत नाहीत. मोठे फटके न मारता प्रत्येक चेंडूवरती 2 धावा, सिंगल आणि डबल घेण्याचा हा प्रयत्न आणि आपले रन रेट धावतं ठेवण्याचा हा प्रयत्न 2 फलंदाजांमध्ये खूपच सुंदर बघायला मिळतोय. आता मात्र एक मोठा फटका मारलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली होतोय. केतन, ज्याचं नावाचं एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जो काही चुकी करणार नाही, तो अप्रतिम झेल या ठिकाणी घेतोय. आणि मात्र या ठिकाणी अविनाशच्या खेळीला ब्रेक लागतोय. अविनाश वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 7 धावा काढून पहिलीमध्ये गेला, डकआउटमध्ये गेलाय. पण चांगल्या प्रकारची पार्टनरशिप हार्दिक सोबत त्याने उभारले. आता मात्र येतोय तो सचिन, मॅन फ्रॉम गिरनोली, एक अष्टपैलू खेळाडू. KGPLच्या पर्वामध्ये ज्याने आपल्या बॅटिंगमध्ये तुफान फलंदाजी केली तो सचिन संघाकडून येतोय. नक्कीच बघूया कशा प्रकारे फलंदाजी तो आज प्रेक्षकांसाठी आपल्या समोर आणतोय. पहिला चेंडू सचिनसाठी. या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. सचिन सुद्धा अजून आपलं खातं उघडलेलं मिळत नाही. एक चेंडू त्याच्याकडून निर्धाव झालेला आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 26 धावांवरती. चांगलं षटक हाताळतो या ठिकाणी आयकॉन खेळाडू शुभम पाटील. आतापर्यंत त्यांनी 4च धावा खर्च केलेल्या आहेत, 5 धावा खर्च केलेल्या आहेत. खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल. तिसरं षटक आपल्या संघासाठी खूपच चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं आहे. आता मात्र एक सुंदर फटका, लेकिन आउटफील्डला थोडा स्लो झाल्या कारणाने 2 धावांचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र सहज घेतल्या गेल्यात. हवा तुफानी जोराचा वारा आला होता. पविलियन थोडंसं वर खाली झालं होतं. हवेमुळे वर खाली होते. स्कोर होतोय या ठिकाणी 28 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा फलकावर लागलेत. 1 विकेट गेलेला आहे. आता मात्र जाऊया स्ट्रॅटेजी टाइमआउटकडे. 2 मिनिटांचा हा ब्रेक. ते पण जाऊया DJ ऑपरेटर शंकर भाऊंकडे.
जाऊया सामन्यांकडे. ब्रेक संपलाय. जिंकण्याचे समीकरण या ठिकाणी आहे आता 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. प्रति ओव्हर 13-14च्या सरासरीने धावसंख्येवर उभारला गेल्या संघाला, धर्मवीर वॉरियर्स या संघाला अजूनही सलामीचा फलंदाज हार्दिक आणि नॉन स्ट्राईकला तो सचिन, दोन चांगले फलंदाज. षटक मात्र हातात श्वेतांग. पहिलाच चेंडू ऑफ स्टेजच्या बराचसा बाहेर. 95 चेंडू वाईट घोषित केलेला आहे. एक अमांतर धाव मिळते. एक खराब चेंडू हाताला गेला. पण श्वेतांग एक चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करतोय. बघूया कशा प्रकारचा कमबॅक करतोय. आव्हान थोडंसं मोठं. 12 चेंडू 26 धावांचं समीकरण. स्लोवर चेंडू, खूपच सुंदर चेंडू हाताला गेला. हार्दिकला बॅटला काही चेंडू संपर्क झाला नाही, परंतु अवांतर धाव मात्र लेगबायच्या रूपाने रुकू शकले नाहीत. ती धाव मात्र सहज घेतली गेली. या एक धावसंख्या होते 30 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना श्वेतांग हे षटक हाताळतोय. संघाचा आयकॉन, अष्टपैलू खेळाडू. आता समोर मात्र सचिन, मॅन फ्रॉम गिरनोली. खूपच सुंदर चेंडू हाताला गेला. ऑफ स्टेजच्या बराचसा बाहेर आणि 95 चेंडू वाईट घोषित केलेला आहे. पुन्हा एक अवांतर धाव मिळते. पुन्हा एक स्क्वेअर चेंडू बघायला मिळाला. पहिला चेंडू वाईट, एक लेग बाय रूपाने पुन्हा एक वाईट. तिसरे षटक हाताळत असताना आता पुन्हा एक स्लोवर चेंडू. सचिन मोठा फटका बॅटची कडा घेतोय. क्षेत्ररक्षण होते, पण 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 धावा तिकडे सहज होतात. हार्दिक पाटील खूपच सुंदर प्रकारे रनिंग करतोय. चेंडूच्या खाली त्या ठिकाणी प्रतीक येतोय. चेंडू पकडला जातोय. थोडीशी खराब फेकी होती, मात्र 2 धावा त्या ठिकाणी सहज घेतल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु सचिनने नाकारलं आणि फक्त 2च धावा मिळाल्या. धाव संख्या लागतात फलकावर 33 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 2च चेंडू हाताला गेल्यात. पुन्हा स्लोवर चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा रनआउट बघूया. प्रयत्न होतोय आणि या फिंगरी जप. सचिन मात्र या ठिकाणी रनआउट झालेला आहे. धन्यवाद. आता मात्र येतोय तो राहुल, संघाचा आयकॉन. आयकॉन सारखी खेळी होणे खूप महत्त्वाचं आहे, कारण की धावसंख्या उभारणे खूप महत्त्वाचं आहे. 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. त्यासाठी मोठे फटके हाणामारी होणे खूप महत्त्वाचं आहे. पंच त्या ठिकाणी वॉर्निंग देत आहेत. बॉल चेंडू झाला त्या ठिकाणी. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्लोवर चेंडू, मोठा फटका मारतो. बॅटची कडा घेतोय. बॅट उंचावर येतोय. भावे चेंडूच्या खाली येतोय. 2 क्षेत्ररक्षक केतन. मी म्हटलं होतं केतन काही चूक करणार नाही. झेल आणि केतनचं समीकरण आहे. सुंदर झेल घेतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे. KGPL मधला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचं नाव नोंदलं गेलंय तो केतन. त्या ठिकाणी सुरेख झेल घेतोय आणि हार्दिकच्या खेळला सुद्धा इथे ब्रेक लागतोय. आता मात्र हार्दिक जागा घेतोय तो वृंदावन सामना करेल. श्वेतांगच्या चेंडूचा एक सुंदर चेंडू हाताला गेला आणि बॅटची कडा घेऊन 0 वरती बाद होतोय तो वृंदावन. चांगलं कमबॅक मध्ये अनिल पावडे कीपर.
चांगल्या प्रकारे झेल त्यांनी घेतलेला आहे. एक किपर म्हणून वालेगाव गावातून एक चांगला त्याची ओळख आहे, तो म्हणजे अनिल पावडे. यष्टीच्या मागे खूप चांगल्या प्रकारे किपिंग करतोय. आज पुन्हा एकदा KGBLच्या माध्यमातून तो आपल्या या ठिकाणी किपिंग करताना दिसतोय. श्वेतांग चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय. आत्ता मात्र आव्हान थोडंसं मोठं होत चाललंय. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही 22 धावांची गरज. आता मात्र मागच्या मॅचची आठवण येते, ज्यामध्ये समीर पाटील यांनी निर्णायक मॅच आपल्या संघासाठी काढली होती. बघूया तसा सामना बघायला मिळतोय का. श्वेतांचा पुढचा चेंडू, आता मात्र सुंदर फटका मारलाय, सीमापार षटकार. अक्षयच्या बॅट मधून एक सुंदर फटका. सुंदर चेंडू, फुलटॉस चेंडू, तितकाच चांगला फटका आणि तो फटका होतोय सीमापार षटकार. मागच्या प्रमाणे आठवण येते, ज्या पद्धतीने स्कोर होता आपण मॅच बघितली पार्थी चॅम्पियन्स आणि प्रमोद स्मृती, त्याच प्रकार सामना बघायला मिळतो का बघूया. आता पुन्हा एकदा 6 चेंडूंचा खेळ, रिक्वायर्ड रन आहेत 16 धावा. मला वाटतं मागच्याच सामन्याची आठवण येते. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना समीर पाटील यांची एक झंझावती सुंदर अशी खेळी बघायला मिळाली, बॅक टू बॅक षटकार बघायला मिळाले. तशा प्रकारची खेळी याची होते का बघूया. कारण की आत्ता पुन्हा आयकॉन खेळाडू राहुल, नॉन स्ट्राईकला अक्षय, अष्टपैलू खेळाडू, पण तितकाच सुंदर गोलंदाजी मार्कवर आहे तो शुभम पाटील. मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा ज्यांनी खर्च केला होता तो शुभम आता मात्र धुरा सांभाळतोय, आपल्या संघाकडून महत्वाचं षटक हाताळतोय, हाणामारी षटक. आता मात्र एक खराब चेंडू मारून अनिल पावड्यांचं कौतुक करावं लागेल, खूपच सुंदर चेंडू त्याने पकडला गेला, मात्र अवांतर वाईट धावा या ठिकाणी मिळते. कदाचित या ठिकाणी किपरकडून चूक झाली असती तर बॅक साईडला 4 धावा सहज आल्या असत्या. आउटफील्ड थोडीशी फास्ट आणि त्या दरम्यान एक चांगला चेंडू पकडला गेला आणि फक्त अवांतर वाईटच्या रूपाने एकच धाव मिळते. आता मध्ये पुन्हा एकदा 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 धावांची गरज. आता मात्र बॅटची कडा होते, किपर त्या ठिकाणी चेंडू पकडतोय, कुठल्याही प्रकारे धाव मिळत नाही. बघूया मोठे फटके राहुलच्या बॅटमध्ये येत आहेत का. आव्हान थोडंसं आता कडवं. 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज संघांसाठी, संघाला तारण्यासाठी चौकार आणि षटकारांची गरज. बघूया कशा प्रकारचा हा खेळ होतोय. राहुल एका ठिकाणी, बाजूने अक्षय, दोन्ही चांगले फलंदाज, कदाचित पण तितकाच चांगला सुंदर असा एक अष्टपैलू गोलंदाज शुभम पाटील. आकुटब्या चेंडू आणि राहुलने वेट अँड वॉच केलं आणि चेंडू मात्र सीमाफेरीच्या बाहेर फेकले, तो 6 धावा. एक सुंदर षटकार बघायला मिळतोय. आता मात्र सामन्यामध्ये चुरस वाढलेले, कारण या अशा प्रकारचे फटके जर आले तर नक्कीच संघ तो आपल्या विजयाच्या प्रगतीपथावर नेऊ शकतो. आता मात्र थोडीशी हवा आणि राहुल हा एक आक्रमक फलंदाज, संघाचा आयकॉन, गेल्या KGBLच्या पर्वामध्ये खूप सुंदर त्यांनी फलंदाजी केलेली आहे, खूप चांगले फटके मारून त्यांनी संघाला विजयश्री मिळवून दिलेला आहे. तोच राहुल आता कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो बघूया. कारण काय आव्हान थोडंसं कमी होतोय. आता 4 चेंडूमध्ये फक्त 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. 2 चांगले फलंदाज, तितका चांगला एक गोलंदाज, दोघांमधला चांगला टशन, चांगला सामना बघायला मिळेल. बघूया कोण होतोय कोणावरती हावी, कोण होतोय कोणावरती भारी, असा सामना नक्कीच बघायला मिळेल. पुन्हा एकदा 10-15 पावलांचा रनअप, बॉलिंग मार्कमध्ये शुभम, समोर आयकॉन टू आयकॉन, दोघांमधली ही खेळी. 4 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा मात्र सुंदर चेंडू, कमबॅक म्हणता येईल शुभमचं. एक आकुटब्या चेंडू होता आणि हा निर्धाव चेंडू झालेला आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ बघितला, पहिला चेंडू वाईट, एक डॉट, पुन्हा 6, पुन्हा एक निर्धाव, एक डॉट. आता मात्र 3 चेंडू 9 धावांची गरज. बघूया कशा प्रकारचा कमबॅक करतोय गोलंदाज की फलंदाज. दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना, पहिल्याच सामन्यात जिंकण्याची संधी दोन्ही संघांसाठी. आता मात्र पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एक निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक म्हणता येईल शुभम पाटील यांचं, एक चांगली गोलंदाजी, भेदक मारा. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना
2 चेंडू बॅक टू बॅक या ठिकाणी डॉट झालंय आणि आता मात्र आव्हान थोडंसं कडवं होत चाललंय, कठीण होत चाललंय. आता मात्र मोठे फटके खूप महत्त्वाचे आहेत. सामन्यामध्ये राहायचं असेल तर हा चेंडू खूप महत्त्वाचा आहे. या चेंडूमध्ये चौकार किंवा षटकार आला तर सामन्यामध्ये एक रोमांचकता वाढत राहील. प्रेक्षकांना आतुरता लागेल की शेवटच्या चेंडूमध्ये काय होते. बघूया पुढील चेंडू. आकुडव्या चेंडू आणि आता मात्र रोमांच वाढलाय. आता मात्र त्याच फ्री स्टाईल मध्ये फटका सीमापार षटकार. एक जबरदस्त फटका बघायला मिळतोय. मिडलेगच्या दिशेने अप्रतिम फटका. राहुल वेट आणि वॉच करतोय. त्याला माहिती आहे मला फक्त चेंडू सीमापार करायचंय. आव्हान मी सहज पेलेन. एक चेंडू निर्धाव होतोय, एक षटकार येतोय, दुसरा चेंडू निर्धाव होतोय, पुन्हा षटकार येतोय. आता मात्र बघूया कशा प्रकारचा खेळ होतोय. आता मात्र एकच चेंडू, 3 धावांची गरज. रोमांचक आणि रोमहर्षक सामना बघायला मिळतोय. प्रेक्षकांना एक चांगला सामना बघायला मिळतोय. दोघांमधला हा कमबॅक आहे. बघूया आता मात्र एक निर्णायक खेळी, निर्णायक चेंडू, एक आयकॉन जो वेट अँड वॉच करतोय. आता मात्र आठवण येते आम्हाला आमच्या कुणबी वर्ल्ड कपची. एक चेंडू 3 धावा आणि जो खेळ आम्ही पाहिला या डोळ्यांनी अविस्मरणीय, जबरदस्त, रोमांचक. कुठल्या प्रकारचा मोठा फटका न मारता 3 धावा ज्यांनी धावून घेतल्या होत्या त्या सामन्याची आठवण होते या पर्वातल्या 2026चा कुणबी वर्ल्ड कपची. पुढचा चेंडू आकुटप्याचा आणि काय कलात्मक फटका. आज जबरदस्त फटका म्हणता येईल. फटका देतो सीमा पार. दन 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 4 धावा आणि धर्मवीर वॉरियर्स यांनी कमबॅक केलंय आणि मात्र या ठिकाणी आयकॉन एक जबरदस्त खेळी केले. आपल्या माइंडचा